आता बातमी संजय राऊतांची आहे। मला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिल्याचं उत्तर संजय राऊतांनी दिलंय। भोंगे का वाजवले जातात हे सरकारला माहित नाही असंही राऊतांनी म्हटलंय। दरम्यान काल विधानसभेमध्ये भोंग्याच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी राऊतांवर टोलेबाजी केली होती आणि त्यालाच राऊतांनी आता हे उत्तर दिलंय। मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा। ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे। मला बोलण्याचा अधिकार दिलाय संविधानाने। तुम्ही मला प्रश्न विचारताय पत्रकार म्हणून, मी तुम्हाला उत्तर देतोय, उत्तर परखडपणे देतोय आणि सरकारचं वस्त्रहरण होत आहे याची चिंता फडणवीस सरकारमधल्या गद्दार आमदारांना मंत्र्यांना होणार। टोचणार, करा ना भोंगा बंद। भोंग्याचा अर्थ समजून घ्या। भोंगा हा इशारा देण्यासाठी असतो, किंवा युद्ध सुरू होतं तेव्हा भोंगे वाजतात। पूर्वी गिरणी कामगारांना कामावर जाण्यासाठी, कर्तव्यावर जाण्यासाठी भोंगे वाजायचे। हे ह्या लोकांना माहीत नाही भोंगे का वाजतात ते, कळलं। आणि भोंगे माणसाला